संतर्षितस्वात्मसुखावबोधे जनस्य जाङ्गलिकाय माने संसारकालमोहशान्तये पुण्डरीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतों की जय जय जय। जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन। जय जय देव प्रबळ विदळिता अमंगळ कुळ निगमागम द्रुम फळ फलप्रद। जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत। जय जय देव निश्चळ चलित चित्त पान तुंदिल जगदून मिलना विरल केली प्रिय। जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्त अखिल मळ मूलभूत। जय जय देव स्वप्रभ जगदंबुद गर्भ नभ भुवनोद्भवा रंभ स्तंभ भवध्वंस। जय जय देव विशुद्ध विदुदयोद्यान द्विरद शमदम मदन मदभेद दयार्णव। जय जय देवैक रूप अतिकृत कंदर्प सर्प दर्प भक्त भाव भुवन दीप तापापह। जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय निज जन जीत भजनीय मायागम्य। ही ओवी आपली चाललेली आहे। याच सिरियल मध्ये अजून एक पुढे ओवी आहे, ती झाली की या अवघड ओव्या संपतील। अर्थात ती ओवी यायला अजून काही रविवार जायला लागणार आहेत, कारण आपण परिणतो परमैक प्रिय म्हणजे काय हे पाहतो आहोत। त्याच्यानंतर मग निज जन जीत म्हणजे जे निज जवळचे असे जे भक्त आहेत त्यांच्याकडून मोठ्या आवडीने जिंकला जाणारा असं वर्णन सद्गुरूंचं केलेलं आहे। निज जन जीत भजनीय जे भजन करण्यास योग्य आहेत असे, आणि माया गम्य म्हणजे मायेला गम्य नाही, माया अगम्य, मायेला अगम्य असे। सद्गुरूंना जे निज अत्यंत जवळचे आहेत असे भक्त कोण, त्यांची लक्षणं काय, आणि त्यांच्याकडून मोठ्या आवडीने ते जिंकले जातात, आपणहून जिंकले जातात म्हणजे काय, ते भजनीय कसे आहेत, आणि मायेला ते अगम्य कसे आहेत। माया म्हणजे काय, मायेचं लक्षण काय, मायेचं कार्य काय, आणि त्या कार्यामध्ये गुरुतत्व कसं सापडत नाही म्हणून ते कसे अगम्य आहेत। अशा रीतीने विषय पाहिल्यानंतर मग एक ओवी आपण पुढे पाहणार आहोत। जय जय देव श्री गुरो अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंवित द्रुम बीज प्ररोहणाविनी। अशी ती ओवी आहे। स्वामीजी मौजेनी म्हणायचे की हा हाणाहाणी काय ज्ञानेश्वरीत कोणतं। प्रसिद्ध अशी जी आत्मवस्तू आहे ज्याच्याविषयी कल्पना करता येत नाही, जी कल्पनेच्या अतीत आहे अशी जी आत्मवस्तू आहे
ती वस्तू प्रदान करणारे, ती वस्तू देणारे, कल्पतरू सारखे असणारे असे असं वर्णन केलेलं आहे. अकल्पनाख्य कल्पतरू, ज्याच्याविषयी कल्पना करता येत नाही, जी सांगता येत नाही अशी वस्तू प्रदान करणारे, अशी वस्तू देणारे. स्वसंवित द्रुम बीज प्ररोहणाविनी. हे मी तुम्हाला थोडं सस्पेन्स मध्ये ठेवीन. स्वसंवित म्हणजे स्वतःविषयी ज्ञान, संवित म्हणजे आत्मा, आत्म्याला संवित असा शब्द वापरला जातो. स्वसंवित म्हणजे स्वतःच्या आत्म्याविषयी जाणून घेणं. द्रुमबीज म्हणजे वृक्षाचं बीज. आत्मज्ञान विषयी म्हणजे स्वतःला जाणणं, आत्म्याला जाणणं. अशा आत्मज्ञान रूपी वृक्षाचं बीज, स्वसंवित द्रुमबीज प्ररोह. हे बीज ज्या ठिकाणाहून अंकुर पावतं, वर येतं, अज्ञान रूपी जमिनीला भेदून वर येतं. स्वसंवित द्रुमबीज प्ररोहण त्याचं होतं. ते प्ररोहण ज्या भूमीमधून म्हणजे अवनीमधून होतं, अशी अवनी म्हणजे सद्गुरू आहेत. सस्पेन्स मध्ये कशाला ठेवा म्हणून सांगून टाकलं. स्वसंवित द्रुमबीज प्ररोहणाविनी, प्ररोहण अवनी असे ते शब्द आहेत. पण ते जाऊ देत. जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय हे आपण पाहतो आहोत. सद्गुरु हे शिष्याला अद्वितीय असे असतात, म्हणजे या समहा असे असतात. खूप मोठी मोठी संतांची अथवा सद्गुरूंची जरी परंपरा असली तरी देखील आपले सद्गुरू हे आपल्याला अद्वितीय असे असतात. कारण त्यांच्याकडून आपण ज्ञान प्राप्त करून घेणार असतो. आपल्या ज्ञानाला ते कारण असतात. त्यांच्या खेरीज आपल्याला ज्ञान होणं प्राप्त नाही. तुकाराम महाराज जगद्गुरु आहेत, मान्य आहे. ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु आहेत, मान्य आहे. महावीर, बुद्ध, ख्राइस्ट स्पिरिच्युअल जायंट असं ज्यांना म्हणता येईल, इतक्या मोठ्या मोठ्या विभूती आणि व्यक्तिमत्व होऊन गेली असतील, त्यांनी खूप मोठा उपदेश केलेला आहे. व्यास जगद्गुरु आहेत, गुरूंचेही गुरु आहेत. कृष्णम वंदे जगद्गुरुम, बरोबर आहे. स्वरूपानंद प्रति ज्ञानेश्वर आहेत. पण तरी देखील स्वरूपानंद कसे प्रति ज्ञानेश्वर आहेत, ज्ञानेश्वर कशी माऊली आहेत, तुकाराम महाराज कसे जगद्गुरु आहेत, व्यास सगळ्या गुरूंचे कसे गुरु आहेत, हे मला ज्या गुरूंमुळे समजलं ते माझे गुरु स्वामी माधवनाथ हे मला अद्वितीय असे आहेत. आदिनाथ आहेत, मच्छिंद्रनाथ आहेत, गोरक्षनाथ आहेत, गहिनीनाथ आहेत, पण मला उपयोग मात्र निवृत्तीनाथांचा आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जय जय देव अद्वितीय, ते माझ्या परीने माझ्या पक्षी अद्वितीय आहेत. मातृत्व सर्व ठिकाणी आहे,
तरी देखील जिनी मला जन्म दिला आणि जिनी माझं लालन पालन पोषण केलं, अशी माऊली मला सर्वात जवळची आहे. तिच्या ठिकाणी असणाऱ्या कोणत्याच गोष्टी मी पाहणार नाही, तिचं रूप पाहणार नाही, रंग पाहणार नाही. मला एवढं कळतं की ती माझ्याकरता माऊली आहे, ती माझी आई आहे. जसं तसं माझे सद्गुरु हे माझ्याकरता अद्वितीय असे आहे. जय जय देव अद्वितीय, परिणतो परमैक प्रिय. आणि परिणिती प्राप्त झालेल्या, मुक्कामावर पोचलेल्या, प्राप्त झालेल्या अशा शिष्याला ज्यांच्या प्रेमाचा विशेष अनुभव येतो असे, असा शिष्य ज्यांना अत्यंतिक प्रिय असतो असे, परिणतो परमैक प्रिय, त्याच्यावर ते परम प्रीती करतात. कोणावर? अशा शिष्यावर की जो परिणितीला प्राप्त झाला. बाकी शिष्यांवर सर्वसाधारण प्रेम तर सर्व शिष्यांवर करतात. सद्गुरूंच्या प्रेमामध्ये कमी अधिक नाही, उणे अधिक नाही. पण हे जे सर्वसाधारण प्रेम आहे, हे प्रेम ज्याला समजलं, कित्येकांना हे सर्वसाधारण प्रेम समजतच नाही. हे सर्वसाधारण प्रेम जरी पर्जन्य सर्व ठिकाणी पडला तरी खडकांना समजत नाही ना. खडकांवर पर्जन्य वृष्टी झाली, ओसाड जमिनीवर पर्जन्य वृष्टी झाली तर ती वाया जाते. जरी सर्वत्र समान पर्जन्य वृष्टी झाली तरी ज्या भूमीमध्ये काही निर्माण होऊ शकतं, अशा भूमीवर त्या पर्जन्याने अधिक प्रेम केलं असं जसं म्हटलं जावं, तसं हे आहे. सद्गुरूंना जर विचारा तर सद्गुरू असं म्हणणार नाहीत की हा मला अत्यंतिक प्रिय आहे. स्वामीजी असं सांगत असत की एकदा स्वामीजी पावसला गेले असताना, आणि स्वामीजी जेव्हा पावसला जायचे, वर्षातून एकदा दोनदा असंच त्यांचं जाणं व्हायचं, ते फार जाणं व्हायचं नाही. तेव्हा आधी कळवलेलं असायचं की मी या तारखेला या वेळेला येतो आहे, इतके दिवस राहणार आहे. आणि त्याप्रमाणे स्वरूपानंद त्यांच्याकरता वेळ काढून ठेवत असत. आणि दिवसातून तीनदा, सकाळी, दुपारी, संध्याकाळी असं स्वामीजींना बोलवत असत आणि त्यांच्याशी बोलत असत. एकदा जेव्हा स्वामीजी पावसला गेले तेव्हा त्या ठिकाणी एक डोक्यावर परिणाम झालेला वेडा असा मनुष्य आलेला होता. तरुण मुलगा होता आणि तो स्वरूपानंदांकडे अशा करता आला होता की त्याला अदृश्य होण्याची कला संपादन करायची होती. आणि अशा प्रकारची सिद्धी यांच्याकडे मिळेल की काय म्हणून तो आलेला होता. कशा करता त्याला अदृश्य व्हायचं होतं? त्याचं एका मुलीवर प्रेम होतं. त्या मुलीचे वडील या प्रेमाला विरोध करत होते. तिच्या वडिलांना त्याला धडा शिकवायचा होता अदृश्य. डोक्यावर परिणामच झालेला, वेडाच असंच. पण स्वामीजी सांगतात की तो संपूर्ण दिवस मला दर्शन 5 मिनिटं, आणि तो जो वेडा होता तर त्याला सकाळ, दुपार, संध्याकाळ स्वरूपानंद जवळ घेऊन बसलेले होते आणि त्यांच्या परीने समजावून सांगत होते की ही गोष्ट डोक्यातून काढून टाक, जीवन फक्त एवढ्याच गोष्टीसाठी नाही. असंही सांगत होते की अशा प्रकारची सिद्धी तुला देणं माझ्या हातात नाही, पण हीच गोष्ट तू डोक्यातून काढून टाक. तुझं जीवन असं कोणावर तरी अवलंबून असं नको, एका व्यक्तीवर. जीवन हे वेगळ्या कारणाकरता मिळालेलं आहे. तरी देखील ज्ञानेश्वर महाराजांनी अशी ओवी लिहिलेली आहे की परिणतो परमैक प्रिय. परिणत झालेल्या अशा शिष्यावर परम प्रेम करणारे.
आणि इथं तर असं दिसतं की परिणत झालेल्या शिष्याला देखील प्रसंगी बाजूला ठेवून एका भ्रमिष्ठ अशा माणसाला स्वरूपानंद समजावून सांगत होते. संपूर्ण दिवस त्यांचा त्यांनी त्याकरता वाया घालवला. असं असलं तरी देखील त्यांचं खरं प्रेम परिणत झालेल्या अशा शिष्यावर असतं. ही परिणिती प्राप्त कशी होते हा विषय आपला चाललेला आहे. परिणिती होणं, साधनेची परिणिती होणं, परिणत अवस्थेला साधक पोचणं, प्राप्त पुरुषासारखा होणं, सद्गुरूच होणं, ही गोष्ट अशी सहज गंमत जम्मत म्हणून घडत नाही. त्याच्याकरता काही एक कष्ट त्याने घेतलेले असतात. ते कोणते कष्ट घेतलेले असतात हे आपण पाहतो आहोत आणि आपला विषय बराच पुढे गेलेला आहे. मला एवढं सगळं सांगायला अशा करता लागतं की मागच्या रविवारी प्रवचन नव्हतं. मी पनवेलला गेलेलो होतो, त्यामुळे इथं तुम्ही जमलेला होता आणि इथं तुम्ही स्वामीजींची प्रवचनाची ध्वनिचित्रफीत पाहिली तरी देखील या विषयाच्या संदर्भात कुठेतरी अनध्याय झाला. अंतरंग आणि बहिरंग अशा दोन साधना शास्त्रांमध्ये सांगितलेल्या आहेत. बहिरंग साधनेला साधन चतुष्टय असं म्हणतात. ही जी बहिरंग साधना आहे, ही बहिरंग साधना म्हणजे विवेक, वैराग्य, शमदमादी 6 गोष्टी आणि मुमुक्षत्व अशा समजल्या गेलेल्या आहेत. इतक्या महत्वाच्या गोष्टी पण त्याही बहिरंग म्हणून सांगितलेल्या आहेत, बहिरंग साधन म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे खऱ्या साधनाच्या एक पायरी अलीकडचं साधन आहे, ज्याला इंग्रजीमध्ये पेनल्टीमेट असं म्हणतात. अल्टिमेट नाही, पण एक पाऊल टाकलं की अल्टिमेट होईल. अल्टिमेटच्या अलीकडचं एक पाऊल याला बहिरंग साधन असं म्हटलेलं आहे. आणि अंतरंग साधन म्हणून ही एक साधन आहे. त्याही 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत: श्रवण, मनन, निधिध्यास आणि तत्वम पदार्थ शोधन किंवा तत्वम पदार्थ चिंतन असं शास्त्रांचे शब्द आहेत. त्याच्यामध्ये विवेक म्हणजे संतांच्या संगतीनी, सत्संगतीनी आत्मा हा अविनाशी आहे, क्रियारहित आहे असा बोध, आणि अनात्मा हा विनाशी आहे, चंचल आहे अशा प्रकारचा बोध संतांच्या संगतीमध्येच केवळ निर्माण होत असतो. हा विचार संतांच्या संगतीमध्येच केवळ ग्रहण होतो. तुम्ही लक्ष्मी रोडला गेलात तर हा विचार कुठं नाहीये. तुम्ही मार्केट यार्डला जर गेलात, घाऊक बाजारात, तर तिथं हा विचार कुठं नाहीये. तुम्ही व्यावहारिक जगतामध्ये गेलात तर याच्या संबंधी तुम्हाला कुठं काही ऐकायला मिळणार नाहीये. संतांच्या संगतीत हे ऐकायला मिळेल की आत्मा अविनाशी आहे, अविक्रिय आहे, क्रियारहित आहे. आणि तू आत्मा आहेस. तुझ्या ठिकाणी जो देह आहे तो देह चंचल आहे, हलणारं, बोलणारं, चालणारं असं ते तत्व आहे आणि विनाशी आहे. पण त्याच देहाच्या अंतर्यामी अजून एक अविनाशी तत्व आहे आणि ते तत्व म्हणजे तू आहेस. अशा प्रकारचा उपदेश, अशा प्रकारचा बोध, अशा प्रकारच्या विचारांची ओळख केवळ संतांच्या संगतीमध्ये होते. संतांनी लिहिलेले जे
ग्रंथ असतात की जे ग्रंथ नंतर शास्त्र म्हणून ओळखले जातात. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, महाराष्ट्रातल्या लोकांना ज्ञानेश्वरी गाथा, भागवत, दासबोध हे 4 वेदांसारखे आहेत असं म्हटलं जातं. ही आपल्या दृष्टीने शास्त्रच आहे. तरी देखील उपनिषद हे एक शास्त्र आहे, ज्याला उत्तर मीमांसा असं म्हटलं जातं. या शास्त्रांमध्ये देखील याचंच जरी वर्णन असलं तरी ते वर्णन संतांच्या संगतीमध्येच लिहिलेलं आहे. अशा प्रकारचा बोध संतांच्या संगतीतून प्राप्त होत असतो, असा विचार संतांच्या संगतीतून कळत असतो. त्याला विवेक असं म्हणतात. हा जो विवेक आहे तो विवेक जर निर्माण झाला नाही तर पुढे वैराग्य, शम, दम आदी साधना आणि मुमुक्षत्व हे निर्माणच होणार नाही. म्हणून हा विवेक या नंतरच्या 3 जी उत्तर साधनं म्हटलेली आहेत त्याला मूळ असा समजलं जातं. या विवेकातूनच एक वैराग्य भाव म्हणजे ऐहिक जे भोग आहेत, अनात्मा ज्या भोगांना जाऊन मिळतो, देह, इंद्रिय ज्या विषयांना जाऊन मिळतात, असे इहलोकी मिळणारे भोग आणि परलोकी मिळणारे भोग याच्याविषयी अत्यंत अनास्था, आशा करता की याच्यापेक्षा अधिक काही चांगलं आहे ते प्राप्त करावं म्हणून अनास्था, हे वैराग्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. आणि शम याचा अर्थ बाह्य विषयांचा अंतःकरण पंचकामध्येच निग्रह करणं आणि तिथंच त्यांचं शमन करणं. म्हणजे खाण्याची इच्छा आहे, पाणीपुरी खावी, भेळ खावी, भजी खावी, बटाटे वडे खावेत, सकाळच्या वेळेला हे शब्दही तुम्हाला ऐकायला नको वाटतील, मिसळ खावी. पण तुम्ही जाऊन बघा, कुठं कुठं आता रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या आहेत आणि तिथं हे पदार्थ खाल्ले जात आहेत. 8:30 वाजलेले आहेत पण खाणारे लोक आहेत. कोणत्याही पदार्थ म्हणजे खाणं असो, पिणं असो, नाना प्रकारचे सर्व इंद्रिय आहेत आणि त्या इंद्रियांचे भोग आहेत. हे भोग भोगण्याची जी इच्छा आहे त्या इच्छेचं मनामध्येच शमन करणं, एक बुझावणी करणं, बुद्धीमध्येच बुझावणी करणं आणि परत बुद्धीला शांतता प्राप्त होणं, मनामध्ये शमन करणं आणि मनाला शांतता प्राप्त होणं. चित्तवृत्तींमध्ये हे विषय आले तर ते चित्तवृत्तींमधूनच काढून टाकणं आतच आणि चित्तवृत्ती शांत होणं, त्याचं शमन होणं, याला शम असं म्हणतात. तुम्हाला सिनेमाला जायचं आहे, तुम्ही ठरवले की सिनेमाला जावं आणि तुमच्या मनातच त्या भावनेचं तुम्ही शमन केलं आणि आनंदाने राहिलात. रुखरुख नव्हे, ओढाताण नव्हे, शमनच झालं, याला शम असं म्हणतात. तर बाह्य विषय आहेत तर त्या बाह्य विषयांचं आणि इंद्रियांची प्रत्यक्ष भेट न होता इंद्रियांच्या ठिकाणी दमन करणं, याला दम असं म्हणतात. इंद्रियांची आणि विषयांची भेट होते आहे पण इंद्रियच आवरून घेणं हे दमनाचं स्वरूप आहे. कशा करता हे एवढं सगळं करायचं? तर आत्मा जो अविनाशी आहे, अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, तो आत्मा प्राप्तव्य आहे असं समजल्यामुळं अतिरिक्त अशा विषयांच्या संबंधात चाललेला आहे. अतिरिक्त अशा विषयांच्या संदर्भात मनामध्येच शमन होणं आणि इंद्रियांच्या ठिकाणी दमन होणं. जे न्याय, धर्म्य असे विषय आहेत तर त्याचं शमन आणि दमन
असं सांगितलेलं नाहीये शास्त्रांमध्ये देखील. जे नीतिबाह्य असे विषय आहेत, धर्मबाह्य असे विषय आहेत, त्याच्या संबंधी चाललेला आहे. त्यामुळे याचं देखील दुसरं अतिरिक्त टोक नको की दमन असं म्हटल्यानंतर भीती वाटणं, तसं व्हायचं काही कारण नाही. श्रद्धा म्हणजे शास्त्र वचन आणि सद्गुरु वचन याच्यावर असणारा विश्वास हे श्रद्धेचं स्वरूप आहे. विश्वास जसा आपला पैशावर विश्वास असतो, आपण कुठेही जगामध्ये जरी असलो तरी घरात आपल्याला निवारा आहे, हे घर आपलं आहे, असा जो विश्वास आपल्या ठिकाणी असतो, हाच विश्वास. म्हणजे आपल्या ठिकाणी अशा प्रकारचा विश्वास असतोच. आपल्या पत्नीवर असणारा विश्वास, पतीवर असणारा विश्वास, हाच विश्वास. पण हा विश्वास, हा जो गुण आहे, हा गुण शास्त्रांच्या ठिकाणी वापरणं आणि सद्गुरूंच्या ठिकाणी वापरणं, याला श्रद्धा असं म्हणतात. उपरम म्हणजे जे विषय आहेत त्या विषयांचा मनतः त्याग करणं, अशा करता की एका आनंदाची प्राप्ती होते आहे म्हणून त्याग करणं. समाधान म्हणजे जीव, मन हे आत्मरूप होणं. मागच्या वेळेला आपण हे पाहिलेलं होतं. समाधान, समर्थ असं म्हणतात की समाधाना एवढे थोर नाही, नरदेह प्राप्त होत नाही पुन्हा पुन्हा. या नरदेहामध्ये समाधाना इतकं मोठं काहीही नाही. गोंदवलेकर महाराज एका शब्दामध्ये रामरायाजवळ काय मागाल असं म्हणाले. तेव्हा प्रत्येकाने मला शांती दे, मला दर्शन दे, अशा प्रकारे ते म्हणाले एवढे शब्द नको, एकच शब्द, तो म्हणजे समाधान. हा समाधान शब्द, जे समाधान ज्ञानोबांना, तुकोबांना, संतांना असं प्राप्त झालं, इतक्या मोठ्या समाधानाबद्दल ते बोलत नाहीयेत. तर श्रवण करत असतानाच मन समाधानाने भरून जाणं, आत्मरूप होणं. कधी नाम घेत असताना मन रामरूप होणं, थोडा वेळ का होईना रामरूप होणं. ध्यान करत असताना क्षण दोन क्षण का होईना शांती मिळणं, मन आत्मरूप होणं. अशा प्रकारचं समाधान आपल्याला वारंवार मिळत असतं. भजन करत असताना मन आत्मरूप होतं. आपण सामूहिक भजन करतो, अर्ध्या तासामध्ये असा थोडा तरी वेळ येण्याची शक्यता असते की त्यावेळेला आपण आत्मरूप होऊन गेलेले असतो. काय त्या शब्दांचा प्रभाव असेल, आपल्यावर झालेला संस्कार असेल, पण आत्मरूप होऊन जातो. संतांच्या संगतीमध्ये ते आत्म्याविषयी बोलत असतात, मोठे निर्धास्त असतात, निवांत असतात. त्यांचे शब्द जणू आनंदात बुचकळून बुडवून बाहेर काढलेत अशा पद्धतीने श्रवण होत असतं, कानावर येत असतात. तेव्हा न कळत आपल्याला देखील आत्मरूप होण्याच्या समाधानाचा काही एक लाभ होत असतो. असं समाधान वारंवार प्राप्त करणं. जेवण जेवत असताना सगळं जेवण नको, अगदी पापड मोडताना भान नाही राहिलं तर एक वेळ ठीक आहे, जाऊ दे. खारातली मिरची खात असताना तुम्ही अधीर होऊन गेला, एक वेळ शक्य आहे. पण उदर भरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म,
हे आत असणाऱ्या वैश्वानराला, परमात्म्याला समर्पित होत आहे, एकदा तरी भाव निर्माण व्हावा, थोडा तरी, क्षण मात्र तरी. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिताः. थोडी तरी आठवण यावी. स्नान करत असताना आठवण यावी की जणू विष्णूला अभिषेक चाललेला आहे. सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद. ज्याला सहस्रो पाय आहे, सहस्र हात आहेत, सहस्र शीर्ष आहेत, अशा भगवंतालाच सहस्रावधी अशा जलकणांनी अभिषेक जणू चाललेला आहे. क्षण मात्र वाटून जावं, समाधान प्राप्त व्हावं. अशा प्रकारचं समाधान, कायम टिकणारं समाधान नसलं तरी देखील असं समाधान वारंवार प्राप्त होणं. आणि त्यामुळं ज्या सगळ्या क्रिया आहेत, त्या सगळ्या क्रिया, जी सगळी कर्म आहेत, ती सगळी कर्म, जे सगळे प्रसंग आहेत बरे वाईट, त्या प्रसंगांवर या समाधानाची थोडी तरी छाप पडणं. पहिला स्पर्श समाधानाचा होणं, शांतीचा होणं, कृपेचा होणं. विनोबा म्हणतात की धंद्यामध्ये खूप नुकसान झालं, अशी बातमी कानावर आली. पहिला स्पर्श कृपेचा व्हावा. पहिला स्पर्श आतापर्यंत सहन केलेल्या, भोगलेल्या, सहन केलेल्या नव्हे, भोगलेल्या, अनुभवलेल्या, प्रतीती घेतलेल्या आत्मसमाधानाचा असा पहिला स्पर्श व्हावा. नंतर रुखरुख निर्माण होईल. कारण प्रकृती आहे, ठीक आहे, चालेल. आई गेली, कानावर बातमी आली, पहिला स्पर्श व्हावा कृपेचा, समाधानाचा, आणि मग डोळ्यातून पाणी येणारच. अशा रीतीने समाधान हे प्रधान सूत्र मानून जीवन जगणं. आणि तितिक्षा, तितिक्षेचं शास्त्रांनी केलेलं जे वर्णन आहे ते क्षुधा, तृषा आदी जे स्वाभाविक विकार आहेत ते विकार, संसार दुःख, इंद्रिय दुःख, आणि सर्व प्रकारे निर्माण होणारे विकार, हे कष्टा वाचून सहन करणं, असं तितिक्षेचं तुम्ही परमार्थी असा, सांसारिक असा, परमार्थ न करणारे असा, केवळ सांसारिक असा, संसार करून परमार्थ करणारे असा, अनेक प्रकारच्या गोष्टी तुमच्या अवतीभोवती घडत असतात आणि त्याचे परिणाम तुमच्या मनावर, बुद्धीवर, इंद्रियांवर असे होत असतात. सर्व प्रकारच्या चिंता यांचं खरं स्वरूप मानसिक असं असतं. प्रत्यक्ष असं त्याचं स्वरूप कमी असतं, पण मानसिक खूप असतं. आणि त्याच्या अस्वीकारामध्ये तडफड जास्त असते. तुम्ही खूप प्रयत्न करता, पण तुमचा व्यवसाय एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे वर उचलला जात नाही, वाढत नाहीये, असं होतंय. मग तुम्हाला 2 वेळेला काही कमी मिळतंय का? नाही. तुम्ही घरात राहताय का? राहतोय. स्वतःच्या बँक बॅलन्स आहे. आता जी चिंता आहे तर ती चिंता मानसिक आहे. तुम्हाला काही कमी आहे का? कमी काही नाही. मग धंदा वाढायला नको का? जे समव्यावसायिक आहेत त्यांचा वाढलेला नाहीये का? मग तसं होण्याची मी इच्छा धरू की धरू नको? जर परमार्थ करायचा असेल
नंतर चाललेलं आहे हे सगळं. तर तितिक्षा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या पुरतं सगळं उत्तम आहे. अधिकाची जी गोष्ट आहे तर ती गोष्ट मनातून काढून टाकू. आपण प्रयत्न करू, पण प्रयत्नांती जे मिळेल त्याच्यावर आपण समाधानी राहू. याला तितिक्षा असं म्हणतात. तुमचा मुलगा परीक्षा देतो आहे, त्याला इतके मार्क मिळावे अशी तुमची इच्छा आहे. त्याच्या कुवतीप्रमाणेच त्याला मार्क मिळणार हा सिद्धांत आहे. आपली इच्छा आणि जो सिद्धांत आहे याच्यात अंतर राहणार. तेव्हा तो जो काही आहे तर ते समजून घेणं आणि त्याच्या भवितव्यासंबंधी अवास्तव असणाऱ्या ज्या मानसिक चिंता आहेत तर त्या चिंता कष्टाविना सहन करणं. कष्टाविना सहन कशा बरं होतील? जर विवेक असेल तर होतील. म्हणून या सर्व साधनांचा आधीच्या साधनांशी संबंध आहे. तुम्ही सत्संगतीला जाताय हे गृहीत आहे, तिथून आत्मानात्म विचार ग्रहण करताय हे गृहीत आहे. त्यांनी तुम्ही तुमच्या समोर असणारे जे भोग आहेत त्या भोगांविषयी काही वैराग्य भाव धारण करून आहात हे गृहीत आहे. तुम्ही शम दम श्रद्धा उपरम समाधान याला वारंवार प्राप्त होत आहात हे गृहीत आहे. आणि मग तितिक्षा तुम्हाला ठेवता येईल. हा कुठलाही अचानक आधीचा नंतरचा विचार न करता निरूपण करण्याचा विषय नाहीये. याला पूर्व परंपरा आहे. आणि जर ही पूर्व परंपरा तुम्ही सांभाळत असाल, सांभाळू शकत असाल तरच तितिक्षा तुम्हाला सांभाळता येईल. नाहीतर तुमची उलघात झाल्याखेरीज राहणार नाही. म्हणून क्षुधा तृषा हे जे शब्द वापरलेले आहेत, सुदामाची काय परिस्थिती होती? त्याच्या बायकोला खूप वाईट वाटत असे की यांना धड काम मिळत नाही. बरं, शिक्षण झाले का नाही? झाले. उत्तम गुरूंकडून शिक्षण झाले, सांदीपनी सारख्यांकडून शास्त्राचं शिक्षण घेतलेलं आहे. पण आपलं स्वतःचं आणि कुटुंबाचं पोषण करण्या एवढं देखील सामर्थ्य सुदामा करत असलेल्या कर्मांमध्ये नाही. आता सुदाम्याला जी तृषा आहे, क्षुधा आहे, ही कष्टा वाचून सहन करणं, आणि तो करत होता. प्रत्येक वेळेला गुणांप्रमाणेच तुम्हाला जगामध्ये प्लेसमेंट मिळते अशा भ्रमामध्ये राहू नका. बाह्य जगत हे फार विचित्र अशा गोष्टींनी, घटनांनी भरलेलं असं आहे. असं असल्यामुळं तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी कष्टा वाचून समाधानी असणं हे तितिक्षेचं लक्षण आहे. जर आपल्याबद्दल आपल्यापर्यंत येऊन पोचलं, हे बरोबर आहे की तुम्ही जनरल मॅनेजर होऊ शकता, पण नाही आहात ना तुम्ही. तुम्ही जिथं आहात तिथं कष्टा वाचून समाधानी असणं हे तितिक्षेचं लक्षण आहे. आणि ही तितिक्षा अशी टपकत नाही. स्वामीजी सांगायचे की स्वरूपानंदांचं जीवन ही तितिक्षेची परिसीमा होती. आपली स्वतःची शरीर प्रकृती, आधार कशा कशाचा असतो आपल्याला? आपल्या स्वतःची शरीर प्रकृती याचा पहिला आधार असतो माणसाला. नव्हती 30-32 वर्ष 35 वर्ष जवळपास त्या खोलीतून
ते बाहेर पडले नव्हते. शेवटची 5-10 वर्ष तर 5 वर्ष तर अजिबातच नाही, जवळपास नाही. इतकी शरीर प्रकृती क्षीण, तितिक्षा. तुम्हालाही काही आजार असतील तर ते तितिक्षेने सहन करणं. तुमच्या मुलांना काही आजार जर असतील तर तितिक्षेने सहन करणं. कुठेतरी तितिक्षा हा गुण वापरायला आपण शिकलं पाहिजे. ज्याचं त्याचं जीवन आहे, आपलंही जीवन प्राकृतिकच आहे. काही विकार असणार, ते विकार नसावेत याच्याकरता काही सोय नाही जगात. अगदी स्वरूपानंदांसारखं नको जीवन, पण साधं डोकं दुखायला लागल्यानंतर घर डोक्यावर घेणं नको. फ्ल्यूनी आजारी पडला, 4 दिवसाचा ताप 5वा दिवस जर उगवला तर आता मी जाणार की काय, इतकं नको. 5-6 दिवस झाले, 7 दिवस झाले, डायग्नोसिस होत नाहीये, पोट दुखत, काय झाले कोण जाणे. तो अंगारा लावा आता मला. हेरंबा असं मी लोक पाहिलेले आहेत की जणू आता हे देह ठेवायला निघालेले आहे. इतकी आर्तता तळमळ नको, गेला तर जाऊ दे. तितिक्षा काहीतरी आहे की नाही. म्हणून स्वरूपानंदांचं जीवन हे तितिक्षेने भरलेलं जीवन होतं. आपल्या जीवनात आपल्याला स्वरूपानंदाने एवढी तितिक्षा नसेल, पण जे काही समोर आलेलं असेल तर ते कष्टा वाचून सहन करण्याची थोडी तरी क्षमता आपण वाढवायला नको का आपल्या ठिकाणी. म्हणून आपण आणि आपल्याशी संबंधित असलेले असे आपले आप्त, आपला धंदा व्यवसाय, घरदार, काय कोर्ट कचेऱ्या चालू असतील तर त्या देखील, या सगळ्यामध्ये कुठेतरी तितिक्षा हवी. अजून एक आधार असतो तो म्हणजे पैशाचा, असं स्वामी म्हणत असं. तो आधार त्यांना नव्हता. नोकरी, उद्योग, धंदा काही नव्हता. आपण आपले पैसे काही कमवत नव्हते. तशी शक्यताच नव्हती शरीर प्रकृतीमुळं. आणि शेवटी त्यांच्याकडे खूप लोक यायला लागले, त्यांना पैसे द्यायला लागले, अर्पण करायला लागले, की जेव्हा त्यांना त्या पैशांचा काही उपयोग नव्हता. काय असतो पैशांचा उपयोग? आणि त्याच्या आधीच्या काळात तर पैसे जवळ नव्हते. ही परिस्थिती कष्टा वाचून सहन करणं, समाधान टिकवणं, या परिस्थितीमध्ये उपरती टिकवणं, श्रद्धा टिकवणं, शमदम टिकवणं, वैराग्य टिकवणं, विवेकाच्या आधारावर, असं या साधन चतुष्टयाचं लक्षण आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या जवळचं असं कोणी, म्हणजे पत्नी, सर्वात जवळची, लग्नच झालेलं नव्हतं, मुलं सर्वात जवळची, लग्नच झालेलं नव्हतं, त्यामुळे जवळचं असं कुणीही माणूस नाही, अशी परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमध्ये ही तितिक्षा टिकवणं, कष्टा वाचून या गोष्टी सहज आनंदाने आत्मनिर्भर राहू सहन करणं, असं या तितिक्षेचं स्वरूप आहे. आणि मुमुक्षत्व हा या साधन चतुष्टयामध्ये चौथं साधन आहे. या मुमुक्षत्वाचं स्वरूप म्हणजे आत्यंतिक दुःख निवृत्ती होण्याची तळमळ लागणं. शास्त्रांच्या शब्दामध्ये, आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती व्हावी अशी ओढ निर्माण होणं, याला मुमुक्षत्व असं शास्त्रांच्या भाषेमध्ये म्हटलेलं आहे. आत्यंतिक दुःख निवृत्ती म्हणजे संसाराच्या दुःखापासून अत्यंत निवृत्त व्हावं अशी इच्छा निर्माण होणं. संसारामध्ये खूप दुःख आहेत. संसार हा तसा दुःखाने भरलेला आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. त्याला एक
उभे आडवे धागे असतील तर सुखाची वीण असेल, पण ती लक्षात देखील येणार नाही. कारण दुःख नको असल्यामुळं आणि ते जर समोर सारखं उभं राहत असेल तर सुख लक्षात देखील येत नाही. पत्रिकेमध्ये जर चांगले दिवस असतील तर चांगले दिवस आहेत असं लक्षातही न येता ते निघून जातात. आणि 7.5 लागली तर ते 7.5 वर्ष तो म्हणत असतो की 7.5 आहे सध्या, आणि ती नव्हती तेव्हा ती किती 30 वर्षांनी येते. विलासला माहिती, 30 वर्षांनी येते आणि 7.5 वर्ष टिकते. 30 वर्ष काही नव्हतं तेव्हा काही शब्द नव्हता तोंडातून, आणि 7.5 लागायच्या आधी 1 महिनाभरच सुरू की आता 7.5 सुरू होणार आहे. याचं कारण असं की दुःख आपल्याला नको असतं, त्यामुळं दुःखाचंच एक प्रकारे अनुसंधान आपल्याला लागून राहतं. थोडंही दुःख नको, थोडं दुःख असेल तरी झोप लागत नाही माणसाला, असं होऊन जातं. आणि इथं शब्द वापरलेला आहे की आत्यंतिक दुःख निवृत्ती. आपलं सुख कसं असतं, आता तुमचं डोकं दुखत नाहीये तर तुम्हाला काही सुखाचा प्रत्यय येतो का? आपण सुखी आहोत असं आपल्याला वाटत नाहीये आता, पण तुमचं जर सलग 7 दिवस डोकं दुखलं आणि मग तुम्ही सकाळी उठलात आणि झोपेतून उठल्याबरोबर डोकं दुखत नाहीये असं तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही सगळ्यांना सांगता की बरं वाटतंय, आज डोकं दुखत नाहीये. असं आपलं सुख म्हणजे दुःख नाही, त्यालाही आपण सुख म्हणतो. खरंच आपली सुखाची कल्पनाही अगदी थोडकी आहे, पण तेवढं देखील सुख आपल्याला मिळत नाही असं आपल्याला वाटत राहतं. पोटदुखी थांबल्यानंतर सुख वाटतं आणि मग 1 महिन्याने इतका सरावतो त्या पोटदुखी थांबलेल्या गोष्टीला की मग नंतर त्या सुखाचा पत्ता नाहीसा होऊन जातो. इथं आत्यंतिक दुःख असं म्हटलंय. ही जी सगळी दुःख आहेत, ही सगळी दुःख गोळा होतात देह भावनेमध्ये. वेगळी वेगळी असतील, बौद्धिक, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, प्रापंचिक, राष्ट्रीय देखील. म्हणजे ते मुशर्रफ तिथं नुसते बोलले की काश्मीर अजून आम्ही प्रश्न सोडलेला नाही तरी आपल्याला थोडंसं काहीतरी दुःखाची जाणीव होते. सगळं चांगलं चाललेलं पण अजून हा बाबा याचं सोडत नाहीये म्हणून दुःख. तिथपासून ते वैयक्तिक दुःखापर्यंतची जी दुःख आहेत ती दुःख देह मी या भावनेशी निगडीत आहेत. आणि आत्यंतिक दुःख निवृत्तीमध्ये देह मी या भावनेचाच विसर पडणं तरच आत्यंतिक दुःख निवृत्ती होईल. नाहीतर एका दुःखातून बाहेर पडला की दुसऱ्या दुःखामध्ये सापडला, अशा प्रकारे गोष्टी होऊन जातील. आपली पहिली अडचण, आपण परमात्म स्वरूप असताना आपण देह भावावर आलो, जीवपणाने जीव मी असं समजायला लागलो, देह मी असं समजायला लागलो, ही आपली पहिली अडचण आहे, प्राथमिक अडचण आहे. आत्यंतिक दुःख निवृत्ती म्हणजे अशा प्रकारचं दुःखच दूर होणं. अशी साधकाला तळमळ लागते की माझी आत्यंतिक दुःख निवृत्ती व्हावी. हेही संतांपाशी जे श्रवण केलेलं असेल त्यातून आणि संसार दुःखाने दुखवल्यामुळं अशा प्रकारे आत्यंतिक दुःख निवृत्ती व्हावी अशी इच्छा निर्माण होते. आपण याच्यावरचं निरूपण पुढच्या वेळेला पाहू. हरि ओम. तत्वज्ञानी संत सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ईशावास्यम् इदं सर्वं यद्किञ्च जगत्याञ्जलं तेन त्यक्तेन भुञ्जीथा.
स्वामीजी बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की